नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतीय संविधानाने आपल्याला म्हणजे प्रत्येक नागरिकाला काही खूप शक्तिशाली वचनं दिली आहेत. ही वचनं, हे संरक्षण आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत आणि यांनाच आपण म्हणतो भारताचे मूलभूत अधिकार. आता बघा, या अधिकारांना भारताचा मॅग्ना कार्टा असं का म्हणतात? तर जसं इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टाने राजाच्या अमर्याद सत्तेवर बंधनं आणली, अगदी तसंच आपले हे मूलभूत अधिकार राज्याच्या शक्तीपासून म्हणजे सरकारच्या शक्तीपासून प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करतात. ही एक प्रकारे आपली संरक्षक ढाल आहे. फक्त कायदे नाही तर एक भक्कम संरक्षण कवच. पण या अधिकारांची खरी ताकद कुठं आहे माहितीये? ती आहे न्यायप्रविष्ठ या एका शब्दात. आता न्यायप्रविष्ठ म्हणजे काय? याचा सरळ सोपा अर्थ असा की जर या अधिकारांपैकी कुठल्याही अधिकाराचं उल्लंघन झालं तर कुणीही थेट कोर्टात जाऊ शकतं आणि न्याय मागू शकतं. म्हणजे ही फक्त कागदावरची आश्वासनं नाहीयेत, तर हे एक असं शस्त्र आहे जे आपण वापरू शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करूया भारताच्या या महान आश्वासनापासून. मग समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचे अधिकार आणि मग सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि सगळ्यात शेवटी ज्याला संविधानाचा आत्मा म्हणतात त्याबद्दलही बोलूया. चला मग सुरू करूया. चला तर मग सुरुवात करूया. भारताचं हे महान आश्वासन म्हणजे हे 6 मूलभूत अधिकार. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सुरुवातीला संविधानात 7 अधिकार होते. हो, 7. पण नंतर त्यात एक मोठा बदल झाला. तो 7वा अधिकार होता संपत्तीचा अधिकार. पण मग 1978 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली आणि या अधिकाराला मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळण्यात आलं. आता तो फक्त एक कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे आज आपण त्या 6 मुख्य अधिकारांवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत, जे आपलं संरक्षण करतात. आपल्या या संरक्षक ढालीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा थर म्हणजे समानतेचा अधिकार. अनुच्छेद 14 ते 18 मध्ये याबद्दल सांगितलं आहे. याचा उद्देश एकच आहे, प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक मिळावी आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये. आता अनुच्छेद 14 मध्ये समानतेच्या 2 खूप इंटरेस्टिंग बाजू सांगितल्या आहेत. पहिली आहे कायद्यासमोर समानता, जी आपण ब्रिटिश संकल्पनेतून घेतली आहे. याचा अर्थ सरळ आहे, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, सगळ्यांसाठी एकच कायदा. दुसरी बाजू आहे कायद्याचं समान संरक्षण, जी अमेरिकन संकल्पना आहे. म्हणजे सारख्या परिस्थितीत असलेल्या लोकांसाठी कायदा सारख्याच प्रकारे लागू होईल. या दोन्ही गोष्टी मिळून खऱ्या अर्थाने समानता येते. आणि ही समानतेची कल्पना अजून पुढे कशी नेली आहे ते बघा. अनुच्छेद 15 म्हणतं की धर्म, वंश, जात, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद 16 सरकारी नोकरीत सगळ्यांना समान संधी देतं. अनुच्छेद 17 तर अस्पृश्यतेसारखी भयंकर प्रथाच नष्ट करतं. आणि अनुच्छेद 18ने रायबहादूर किंवा महाराजासारख्या पदव्या रद्द केल्या, जेणेकरून कुणीही जन्माने मोठं मानलं जाऊ नये. ओके, समानतेनंतर येतो दुसरा महत्त्वाचा थर, स्वातंत्र्याचा अधिकार. अनुच्छेद 19 ते 22. हे अधिकार म्हणजे खरं तर एका नागरिकाच्या मूळ स्वातंत्र्याचा पायाच आहेत. यात अनुच्छेद 19 मध्ये तर 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली आहेत. आपल्याला बोलण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण शांततेत शस्त्रांशिवाय एकत्र येऊ शकतो, आपल्या संघटना बनवू शकतो, पूर्ण भारतात कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो आणि कोणताही व्यवसाय निवडू शकतो. विचार करा, या स्वातंत्र्यांशिवाय आपली लोकशाही कशी असेल? आता अनुच्छेद 21 म्हणजे जगण्याचा अधिकार, याची गोष्ट तर खूपच रंजक आहे. सुरुवातीला 1950च्या आसपास याचा अर्थ खूप मर्यादित होता. पण 1978च्या मेनका गांधी खटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याचा अर्थ खूप व्यापक केला. त्यांनी सांगितलं की जगण्याचा अधिकार म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर सन्मानाने जगणं. आणि कुठलीही कायदेशीर प्रक्रिया ही न्याय्य, निष्पक्ष आणि वाजवी असायलाच हवी. आणि आज बघा, ह्या जगण्याच्या अधिकारात काय काय येतं? गोपनीयतेचा अधिकार म्हणजेच राईट टू प्रायव्हसी, निवाऱ्याचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आणि हो, अगदी शांतपणे झोपण्याचा अधिकार सुद्धा. खरंच, कोर्टाच्या निकालामुळे हा एक अधिकार इतका विस्तारला आहे की तो सगळ्या मूलभूत अधिकारांचं हृदय बनला आहे. चला, आता पुढच्या अधिकारांकडे वळूया. हे अधिकार 2 महत्त्वाच्या गोष्टींचं संरक्षण करतात. एक म्हणजे मानवी प्रतिष्ठा आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा आणि विश्वास.
हे आहेत शोषणाविरुद्ध आणि धर्मस्वातंत्र्यासाठीचे अधिकार. शोषणाविरुद्ध आपल्याला 2 महत्त्वाचे स्तंभ मिळतात. अनुच्छेद 23 जे माणसांची खरेदी विक्री म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबेगारीवर पूर्णपणे बंदी घालतं, आणि अनुच्छेद 24 जे 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही धोकादायक कामावर म्हणजे कारखान्यात किंवा खाणीत ठेवण्यास मनाई करतं. हे मानवी प्रतिष्ठेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि याच सोबत येतो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. हा आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचा, त्याचं पालन करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा पूर्ण हक्क आहे. अर्थात यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होता कामा नाहीये. आपला पुढचा भाग आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांवर, म्हणजे अनुच्छेद 29 आणि 30. हे अधिकार भारताच्या विविधतेचं रक्षण करतात. भारत म्हणजे विविध भाषा आणि संस्कृतींचा देश. हे अधिकार याच विविधतेचं जतन करतात. या अनुच्छेदांमुळे अल्पसंख्याक समुदायांना त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची संस्कृती जपण्याचा हक्क मिळतो. इतकंच नाही तर त्यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचाही अधिकार मिळतो. यामुळेच तर आपल्या देशाचं सांस्कृतिक वैभव टिकून आहे. आतापर्यंत आपण सगळे अधिकार पाहिले, पण विचार करा, ही सगळी एक ढाल आहे. पण जर ती ढाल वापरायचीच ताकद नसेल तर ती निरुपयोगी ठरेल. आता आपण त्या अधिकाराबद्दल बोलणार आहोत जो या सगळ्या अधिकारांना खरा बनवतो, ज्याला संविधानाचा आत्मा म्हटलं जातं, अनुच्छेद 32. या अधिकाराबद्दल स्वतः डॉक्टर B.R. आंबेडकरांनी काय म्हटलंय ते बघा. एक असा अनुच्छेद ज्याशिवाय हे संविधान निरर्थक ठरेल. हा संविधानाचा आत्मा आणि त्याचं हृदय आहे. त्यांच्या या शब्दांवरूनच याचं महत्त्व लक्षात येतं. या एका अधिकारामुळेच बाकीचे सर्व अधिकार जिवंत आहेत. तर मग हे अनुच्छेद 32 काम कसं करतं? तर ते करतं रिटच्या माध्यमातनं. आता रिट म्हणजे काय? रिट म्हणजे एक औपचारिक लेखी आदेश जो सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी जारी करतं. हे एक प्रकारे आपलं कायदेशीर हत्यार आहे. आणि संविधानाने आपल्याला असे 5 वेगवेगळे रेट्स दिले आहेत. पहिलं हेबियस कॉर्पस, म्हणजेच जर कोणाला बेकायदेशीरपणे अटक केली असेल तर कोर्ट शरीर हजर करा असा आदेश देऊ शकतं. दुसरं मॅन्डमस, म्हणजे आम्ही आज्ञा देतो. एखादा सरकारी अधिकारी आपलं काम करत नसेल तर कोर्ट त्याला ते काम करण्याचा आदेश देतं. मग आहे प्रोहिबिशन, जे खालच्या कोर्टाला अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून थांबवतं. सर्टिओरारीने खालच्या कोर्टातला खटला वरच्या कोर्टात मागवला जातो. आणि क्यो वॉरंटोने एखादी व्यक्ती कोणत्या अधिकाराने सार्वजनिक पदावर आहे हे विचारलं जातं. ही 5 खूप शक्तिशाली साधनं आहेत. आणि ह्या अनुच्छेद 32ची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. मधल्या कुठल्याही कोर्टात जायची गरज नाही. म्हणूनच हे अधिकार फक्त पुस्तकातले आदर्श नाहीत, तर आपल्यासाठी एक खरं व्यावहारिक संरक्षण आहेत. तर आपण पाहिलं की हे मूलभूत अधिकार आपल्याला कसं स्वातंत्र्य आणि संरक्षण देतात. पण जाता जाता एक प्रश्न, या अधिकारांवर काही वाजवी निर्बंध सुद्धा आहेत जे देशाची सुरक्षा, सुव्यवस्था आणि नैतिकता जपण्यासाठी लावली जातात. तर मग खरा प्रश्न हा आहे की व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यातला समतोल कसा साधायचा. ही एक सतत चालणारी चर्चा आहे आणि यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.